हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी ना भरताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी ते कसं बनवते ते. तर सगळ्यात आधी इथे वांग्याला छान कट मारून घ्यायचे आणि त्यात लसूण टाकून घ्यायचं. नंतर त्याला छान तेल लावून गॅसवर वांगं मस्तपैकी भाजून घ्यायचं. वांगं भाजते तोपर्यंत साईडला छान बारीक कट कांदा आणि कोथिंबीर छान कट करून घ्यायची. नंतर हिरव्या मिरच्याही गॅसवर छान भाजून घ्यायच्या. नंतर त्याच्या खलबत्त्यामध्ये मिरच्या आणि लसूण छानपैकी कुटून त्याचा ठेचा बनवून घ्यायचा. नंतर इथे गॅसवर कढई ठेवली. कढईत 2 चमचे तेल टाकायचं. तेल छान गरम झालं ना की नंतर त्यात जिरं टाकायचं. जिरं व्यवस्थितपणे तडतडलं ना की त्यात शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे छानपैकी मस्त फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे छान फ्राय झाले ना की त्यात बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा आणि कांदाही छान मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान परतला ना की आपण बनवून घेतलेला मिरचीचा ठेचा त्यात ॲड करून घ्यायचा आणि 1 मिनिट छान त्याला परतून घ्यायचं. ठेचा छान परतला ना की नंतर त्यात थोडीशी हळद टाकायची आणि नंतर भाजलेलं वांगं त्यात छान मॅश करून टाकून घ्यायचं. वांगं टाकलं ना की नंतर ते छान 3-1 मिनटं छान शिजवून घ्यायचं. वांगं छान शिजलं ना की मस्त वरून चवीपुरता मीठ आणि कोथिंबीर टाकायची. तर अशा प्रकारे मी वांग्याचं भरीत बनवते. तुम्ही कसं बनवता वांग्याचं भरीत मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.